जर तुम्ही ही रेसिपी बघितली तर बाहेरून भेसळयुक्त बटर आणणं तुम्ही बंद कराल। तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये तूप घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे। चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ पण घालायचं आहे, कारण बटर जे असतं थोडंसं मीठ त्यामध्ये असतं। आणि यामध्ये बर्फाचे तुकडे घालून एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तुम्ही चमचाने सुद्धा फेटून घेऊ शकता। आता इथे बघू शकता आपलं तूप जे आहे बटरच्या कन्सिस्टन्सीला आलेलं आहे, म्हणजे घट्ट झालेलं आहे। आणि आता आपल्याला याच्यात जे आपण बर्फाचे तुकडे घातलेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि हे आपलं बटर जे आहे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। ते आपल्याला आता यामध्ये काढून घ्यायचं आहे। मार्केटमध्ये सध्या भेसळयुक्त खूप पदार्थ मिळायला लागलेत, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी जे तुम्हाला शक्य होत असेल ते पदार्थ नक्कीच घरी करून तुम्ही आपल्या मुलांना देऊ शकता। आता अर्ध्या तासानंतर मस्त आपलं जे बटर आहे तयार आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसाठी नक्की शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो नक्की करा। धन्यवाद।